मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। स्वतः ज्याचं अपहरण झाले ती व्यक्ती पोलिसांना जाऊन वाई पोलीस स्टेशनला सांगते की माझं अपहरण झालेलं नाही, मी माझ्या पक्षाबरोबर आहे। आणि आमच्याच पक्षातले युतीमधले 2 सदस्य त्यांना आरोपी केलं। आम्ही आतमध्ये गेलो, आपण कदाचित व्हिडिओमध्ये तुमच्या नसल आलं इथं तळमजल्यातलं, पण कामेश कांबळे नावाचे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य त्यांना हिथं दमदाटी केली। इथल्या मंत्री महोदयांनी शिवेंद्रशे राजे भोसलेंनी स्वतः मी त्याला मी घेऊन आत जात असताना त्याला ओढलं। आता ज्या सदस्यांचा संबंध नाही, अमोल मोहिते नगराध्यक्ष त्यांचा काय या निवडीशी संबंध, ते कसे आत आले? फिरोज पठाण त्यांचा काय संबंध, ते सदस्य नाही, ते कसे आत आले? त्या लोकांनी मी त्यांना धरलं असताना तिथनं ओढायचा प्रयत्न केला। आमदार मकरंद पाटील साहेब होते, आम्ही होतो। आम्ही त्याला घेऊन आतमध्ये गेलो, म्हणजे आतमध्ये त्यांना दरवाजापर्यंत सोडलं, आम्ही बाहेर थांबलो तिथं। आतमध्ये आता आपल्याला सांगितलं सदस्याने आमच्या की त्यांनी हात वर त्यांच्या बाजूने केला नव्हता, तरी सुद्धा 3 वेळा विचारलं हात वर करायचा आहे का, हात म्हणजे काय, आणि त्याचा धरून हात शेजारच्या सदस्यांनी शेजारच्या सदस्यांनी धरून त्यांचा हात वर केला। याचा अर्थ म्हणजे प्रशासन हे पूर्णपणे प्रशासन लोकशाहीचा खून करणारं प्रशासन आहे, लोकशाहीचा गळा घोटणारं प्रशासन आहे। ते काय आहे, जे मी एसपीशी बोलताना सुद्धा गडगडे असल्यासारखे एसपीला बोलून आजपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीचं वर्तन केले, लांब कशाला, काल तुम्ही जिल्हा परिषदेतले सगळे CCTV काढून बघा, ज्या पद्धतीनं पालकमंत्र्याची एंट्री, काय स्टाईल, आणि त्या स्टाईलमध्ये ज्या पद्धतीनं पोलिसांच्यावर त्यांनी शिव्याचा बडीमार केला, ज्या पद्धतीनं पोलिसांना काय रे, कोण आहे रे, माज आलाय का, मस्ती आली का, बघून घेईन, काय रे, काय बघतोस, का थांबलायस, कशा बोल इथं आलाय, हे कोण बोललं काल? आणि हे तुम्हाला माहिती नाही? ज्या स्टाईलनं आपण पोलिसांशी वर्तन केलं, आणि मला एक सांगा, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी ज्या पद्धतीचं वर्तन केलं, हे कुठल्या लोकशाहीचं संकेत? आणि हे लोकशाहीचं कोण सांगतं लोकशाहीच्या गप्पा मारतं? काल ज्या पद्धतीनं आपण ही निवडणूक होती ना, तर निवडणूक होती, जिल्हा परिषदेच्या गेटच्या आत जायचं कारण काय होतं? जिल्हा परिषद सदस्याची निवडणूक होती ना, काय कारण होतं त्यांचं आत जायचं? अधिकाऱ्यांना दमबाजी करायची। आजपर्यंत जिल्हा परिषदेत कधी बैठक लागली नाही, काल कशी बैठक लागली? आणि हे सगळं करत असताना आपण ज्यांच्यावर 307चे गुन्हे दाखल आहेत त्यांना हाताला धरून तुम्ही कसं काय नेतात? आणि आपण काल एवढं सगळं सांगत होते की खोटा गुन्हा दाखल केला, खोटा गुन्हा दाखल केला, खोटा गुन्हा दाखल केला। माझा सवाल आहे, काल तुम्ही गुन्हा कुणी दाखल केलाय म्हणून का नाही सांगितलं? सगळं सांगितलं, गुन्हा दाखल केला, गुन्हा कुणी दाखल केला? गुन्हा दाखल केला जो सदस्य ज्या सदस्याच्या वडिलांना त्यांनी गेल्या 45 दिवसापासून डांबून ठेवले, तो राष्ट्रवादीचा सदस्य आहे। ज्यांनी गुन्हा दाखल केला तो राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे, आता नव्यानंच पक्षात घेतलाय त्यांनी, आणि तो त्यांच्यासोबत त्यांनी गुन्हा दाखल केलाय। इथं भारतीय जनता पक्षाचा संबंध आला कुठं? का तुम्ही भारतीय जनता पक्षावर आरोप करताय? संबंध आला कुठं? पोलिसांच्या कार्यवाहीमध्ये आता खरं म्हणजे ज्यांनी आता जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा मंत्री आहेत जे आता आम्हालाही करतात, त्यांनी पोलिसांच्या कार्यवाहीमध्ये म्हणजे खरं म्हणजे मग त्यांनी त्यात आडवं पडायला नाही पाहिजे होतं। पोलिसांनी काय असेल ते रितसर जे असेल कार्यवाही करून निर्णय घेतला असता।
त्यांनी तरी पोलिसांची कार्यवाही गुन्हेगारांना लपवण्यासाठी किंवा त्यांना हे करण्यासाठी का पडावं? आम्ही हल्ला करायला किंवा आम्ही काही तिथं कुठं जाऊन हे केलं नाही. त्यांचं जे झालं ते पोलिसांच्या कार्यवाहीत त्यांचं जे झालेला विषय, त्यामुळे त्याच्याशी आमचा भाजप म्हणून आमचा काहीच संबंध नाही. पोलिसांच्यावरती वरून दबाव होता आणि भाजपचे घडी असलेले पोलीस वागलेत असं शंभूराज देसाईंचा आरोप आहे. आता असं कसं म्हणू शकतो आपण? आता वरून दबाव किंवा कुठून दबाव वगैरे कुठनं जाईल? आता ह्या गोष्टी बोलायला ठीक आहेत. आता ह्याला अर्थ काय ह्या बोलण्याला, वरून दबावाला? तर तुम्ही आता शंभूराजे तर पालकमंत्री आहेत, जिल्ह्याचे प्रमुख आहेत, ते उलट दबाव असला तर त्यांचाच असला पाहिजे सगळ्यांवर. आम्ही तर काय आत्ता मंत्री झालोय, मी काय जयाभाऊ, आम्ही दोघं एकाच वेळेला मंत्री झालो. आम्ही नवीन नाही, ते पूर्वी किती आता मागची टर्म झाली, आत्ताची टर्म झाली, गृह खातं सांभाळले. आता आमच्या वरून कुठनं आता असला तर दबाव तर पालकमंत्र्यांचाच असला पाहिजे. मुख्यमंत्री भाजपचे आहेत, पण मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीत लक्ष कुठं घातलेलंच नाहीये. तुम्ही बघा कधी त्यांनी ही निवडणूक अगदी फोन झाल्यानंतर हालचाल सुरू झाली की तुम्ही काही करा पण अध्यक्ष बनवा असा. कधी फोन कधी झाला, कुणाला झाला, न कुठला, मग ते एकदा सगळं तरी मग असं मोगम बोलण्याचा अर्थ नाही ना, फोन झाला आणि मग हे झालं आणि मग ते झालं.